स्पोकन ट्युटोरियलच्या ॲडिंग फंक्शनॅलिटीज यूझिंग मॉड्युल्स वरील पाठात आपले स्वागत. या पाठात मॉड्युल्स विषयी शिकणार आहोत. बुक मॉड्यूल आणि फोरम मॉड्यूल बद्दल जाणून घेऊ. या पाठासाठी वापरणार आहोत उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउझर. आपण आपल्या पसंतीचा वेब ब्राउझर वापरू शकता. Drupal वेबसाईटचा विस्तार किंवा फीचर समाविष्ट करण्यासाठी मॉड्यूल्स आणि थीम्स या प्राथमिक पद्धती आहेत. Drupal एक संपूर्ण कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम प्रदान करते, परंतु काही वेळा आपल्याला आणखी काही हवे असते तेव्हा मॉड्यूल्सचा उपयोग सुरू होतो. मॉड्यूल्स वेबसाईटमध्ये फीचर्स समाविष्ट करतात. येथे Drupal मध्ये 3 प्रकारची मॉड्यूल्स आहेत. येथे कोर मॉड्यूल्स आहेत. ही मॉड्यूल्स डिफॉल्ट रूपात Drupal सोबत येतात. ती बंद करता येतात, परंतु FTP च्या सहाय्याने वेबसाईटच्या मुख्य भागात कधीही म्हणजेच ही मॉड्यूल्स काढण्यासाठी जाऊ नका. जेव्हा आपण Drupal अपडेट करू तेव्हा ते परत इन्स्टॉल केले जातील. या कोर मॉड्यूल्सची संरचना Drupalच्या प्राथमिक फंक्शनॅलिटीजसाठी करण्यात आलेली आहे. नंतर येथे कॉन्ट्रिब्युटेड मॉड्यूल्स आहेत. आपण आधीच एक म्हणजेच डेव्हल इन्स्टॉल केले आहे. कॉन्ट्रिब्युटेड मॉड्यूल हे असे मॉड्यूल आहे जे कम्युनिटीतील एखाद्या सदस्याने बनवलेले असते. हे drupal.org वर उपलब्ध आहे. कस्टम मॉड्यूल हे शेवटच्या प्रकारचे मॉड्यूल आहे. येथे आपल्याला काही विशिष्ट फंक्शनॅलिटीज हव्या आहेत ज्यांची आपल्या प्रोजेक्टमध्ये आवश्यकता आहे. ह्यासाठी मॉड्यूल उपलब्ध नाही आणि इतर कोणी त्याचा अजून विचार केलेला नाही. अर्थातच आपल्याला हे स्वतः बनवावे लागेल किंवा पैसे देऊन बनवून घ्यावे लागेल. येथे Drupalची अनेक वेगवेगळी मॉड्यूल्स उपलब्ध आहेत. drupal.org वर आधीच 32,458 मॉड्यूल्स दिसत आहेत. मॉड्यूल्स अनेक कामे करतात. एक मॉड्यूल कंटेंट टाइप मध्ये फील्ड समाविष्ट करू शकते. दुसरे मॉड्यूल आपल्या संपूर्ण वेबसाईटसाठी एक पूर्ण वोटिंग सिस्टम समाविष्ट करू शकते. परंतु आपण फक्त आपल्या Drupal व्हर्जनसाठी अनुकूल मॉड्यूलचाच उपयोग करू शकतो. त्यामुळे आपल्याला drupal.org/project/modules वर आपली मॉड्यूल्स फिल्टर करणे आवश्यक आहे. फिल्टर केल्यावर हे नेहमी पॉप्युलॅरिटीच्या क्रमानुसार सूची दर्शवते. पहिल्या 3 किंवा 4 पानांवर सर्वात लोकप्रिय मॉड्यूल्स आहेत. म्हणजेच ती सर्वाधिक आणि वारंवार वापरली जाणारी तसेच अतिशय उपयोगी आहेत. थोडक्यात मॉड्यूल्स फीचर्स समाविष्ट करतात. drupal.org वर अनेक मॉड्यूल्स विनामूल्य उपलब्ध आहेत. आपण बनवलेली वेबसाईट उघडा. एक्सटेंड वर क्लिक करून खाली स्क्रोल करा. आपल्याजवळ काही मॉड्यूल्स आहेत जी Drupal सोबत डिफॉल्ट रूपात आली आहेत, परंतु ती अजून सुरू केलेली नाहीत. बुक मॉड्यूल सुरू करा. थोडे खाली स्क्रोल केल्यावर आपल्याला फोरम मॉड्यूल मिळेल. ते सुरू करा. एकाच वेळी 2 वेगवेगळी मॉड्यूल्स सुरू करू शकतो. खाली स्क्रोल करून इन्स्टॉल वर क्लिक करा. बुक मॉड्यूल आणि फोरम मॉड्यूल ही दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची मॉड्यूल्स आहेत, परंतु ती दोन्हीही संपूर्ण नवीन कंटेंट टाइप्स बनवत आहेत आणि ती Drupalचा विस्तार करून त्यामध्ये अतिरिक्त फंक्शनॅलिटी आणतात. Drupal मॉड्यूल्स ही सर्वच मॉड्यूल्स असूनही ती खूप वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. जेव्हा आपल्याला आपल्या साईटमध्ये फीचर्स समाविष्ट करायचे असतात, मग ती संपूर्ण फंक्शनॅलिटी असू दे किंवा केवळ नवे फील्ड टाइप, तुम्ही Drupal कोरचा विस्तार करण्यासाठी मॉड्यूल समाविष्ट करत असता. आता स्ट्रक्चर खालील कंटेंट टाइप्स वर क्लिक करा. आपण येथे बुक पेज आणि फोरम टॉपिक हे नवे कोरे कंटेंट टाइप्स बघू शकतो.
बुक पेजचे कंटेंट टाइप बघण्यासाठी कंटेंट वर क्लिक करून नंतर एड कंटेंट वर क्लिक करा. बुक पेज आपल्या साईटवर चॅप्टर्स, नॅव्हिगेशन्स सह एक पूर्ण पुस्तक तयार करते. आणि आपण हवा तिथे ब्लॉग ही ठेवू शकतो. बुक पेज वर क्लिक करून टायटल मध्ये आवर ड्रुपल मॅन्युअल टाइप करा. बॉडी मध्ये थिस इस द बिगिनिंग ऑफ आवर ड्रुपल मॅन्युअल टाइप करा. पब्लिकेशन सेटिंग्ज वर आपल्याकडे नवीन सेटिंग आहेत. बुक आउटलाईन वर क्लिक करून नन पर्याय बदलून तो क्रिएट अ न्यू बुक करा. नंतर सेव्ह एंड पब्लिश वर क्लिक करा. येथे एड चाइल्ड पेज नावाच्या लिंककडे लक्ष द्या. drupal.org मध्ये डॉक्युमेंटेशन वर क्लिक करा. अंडरस्टँडिंग Drupal वर क्लिक केल्यावर आपण बुक मॉड्यूल पाहू शकतो. उजव्या बाजूला नॅव्हिगेशन आहे. पेजच्या शेवटी आणखी काही नॅव्हिगेशन आहेत जी आपोआप तयार झाली आहेत. डाव्या बाजूला लिंक्स आहेत. Drupal कॉन्सेप्ट वर क्लिक करा. आपल्याजवळ नॅव्हिगेशन आहे. पुढे काय येणार आहे हे दाखवण्यासाठी उजव्या बाजूला असलेले नॅव्हिगेशन देखील विस्तारले गेले आहे. बुक मॉड्यूलच्या सहाय्याने आपण पूर्ण आणि गुंतागुंतीचे यूझर गाईड किंवा कोणत्याही प्रकारचे पुस्तक बनवू शकतो. आपल्या वेबसाईटवर परत जाऊन एड चाइल्ड पेज वर क्लिक करा. टायटल मध्ये इन्स्टॉलिंग Drupal टाइप करून बॉडी मध्ये थिस इस वेअर वी एक्सप्लेन हाऊ टू इन्स्टॉल Drupal टाइप करा. आपण बनवत असलेल्या Drupal मॅन्युअल मध्ये हे आपोआप आलेले दिसेल. असे होण्याचे कारण क्रिएट बुक पेज वर आपण क्लिक केले होते. सेव्ह एंड पब्लिश वर क्लिक करा. आपण बघू शकतो की नॅव्हिगेशन आपोआप तयार झालेले आहे. अप वर क्लिक करा. हे मुख्य लेव्हल वर घेऊन जाईल. यासोबत ब्लॉक उपलब्ध असल्याचा मागे मी उल्लेख केला होता. स्ट्रक्चर खालील ब्लॉक लेआउट वर क्लिक करा आणि साइडबार फर्स्ट मध्ये ब्लॉक ठेवूया. प्लेस ब्लॉक वर क्लिक करा. आपल्याकडे बुक नॅव्हिगेशन मेनू आहे. प्लेस ब्लॉक वर क्लिक करून सेव्ह ब्लॉक वर क्लिक करा. सेव्ह ब्लॉक्स वर क्लिक करून साइट वर जा. येथे बुक नॅव्हिगेशन, आवर ड्रुपल मॅन्युअल आणि इन्स्टॉलिंग Drupal आहे. आपण नवीन चाइल्ड पेजेस समाविष्ट करताना हे गरजेनुसार छोटे होईल किंवा विस्तारेल. लक्षात घ्या, drupal.org वर जाऊन यूझर मॅन्युअल किंवा डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून ब्राउज करा. ह्यासाठी हे बुक मॉड्यूलचा उपयोग करत आहे. अशा प्रकारचे कंटेंट आपल्या साईटसाठी आवश्यक असल्यास हे अतिशय प्रभावशाली आहे. येथे तुम्ही टायटल आणि बॉडी पर्यंतच सीमित नाहीत. आपण कंटेंट टाइप मध्ये फील्ड्स समाविष्ट करू शकतो जी बुक मॉड्यूल सोबत येतात. फोरममुळे आपल्या वेबसाईटला खरोखर फायदा होणार असल्यास फोरम मॉड्यूल अतिशय उपयुक्त आहे. कंटेंट वर क्लिक करून एड कंटेंट वर क्लिक करा. फोरम मॉड्यूल प्रत्यक्षात फोरम टॉपिक नावाचा नवा कंटेंट टाइप तयार करेल. हा फील्ड एबल आहे, म्हणजेच आपण फक्त टायटल आणि बॉडी पुरतेच सीमित नाही. फोरम टॉपिक वर क्लिक करा. फोरम टॉपिकला लर्निंग Drupal असे नाव द्या. फोरम्सच्या ड्रॉपडाऊन मध्ये जनरल डिस्कशन पर्याय निवडा. नंतर बॉडी मध्ये हाय, आय एम जस्ट लर्निंग Drupal. कॅन समवन हेल्प मी टाइप करा. सेव्ह एंड पब्लिश वर क्लिक करा. आता हे फोरम कंटेंट टाइप मध्ये असल्यामुळे कमेंट्स समाविष्ट करून प्रतिक्रिया द्या. येथे शुअर आय कॅन हेल्प. यू शुड जस्ट रीड एव्हरीथिंग ॲट Drupal will ही कमेंट समाविष्ट करून
सेव्ह वर क्लिक करा. आपण सुपर युजर म्हणून लॉग इन केले असल्यामुळे त्याला आपोआप मंजुरी दिली गेली आहे. जनरल डिस्कशन वर क्लिक केल्यावर आपल्याला एक जनरल डिस्कशन दिसेल. लर्निंग ड्रुपल नावाचा फोरम टॉपिक एका कमेंट सहित दाखवत आहे. कमेंट वर क्लिक करून आपण कमेंट्स समाविष्ट करू शकतो. अशा प्रकारे आपण सर्व प्रकारचे फोरम्स बनवू शकतो. फोरम्स वर क्लिक करा. नवा फोरम टॉपिक समाविष्ट करण्यासाठी येथे क्लिक करा, जे जनरल डिस्कशन असेल. परंतु ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तुम्हाला यापेक्षा आणखी वेगळे फोरम्स समाविष्ट करायला लागू शकतात. आता हे करून बघू. स्ट्रक्चर वर क्लिक करून नंतर फोरम्स वर क्लिक करा. येथे नवे फोरम्स आणि कंटेनर्स समाविष्ट करू शकतो. फोरम समाविष्ट करायचा असल्यास तो करू शकतो आणि मी त्याचा हवा तसा क्रम लावू शकते. कंटेंट वर जा आणि नंतर एड कंटेंट वर जाऊन फोरम टॉपिक वर जा. आता हे इतर फोरम्स मध्ये ठेवण्याचा पर्याय आपल्याकडे आहे. अशा प्रकारे आपण ड्रुपल वेबसाइट वर फोरमचे व्यवस्थापन करू शकतो. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात या पाठात मॉड्यूल्सची ओळख, बुक मॉड्यूल आणि फोरम मॉड्यूल बद्दल शिकलो. हा व्हिडिओ एक्विया आणि ओएस ट्रेनिंग ह्यावर आधारित असून IIT बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.